माझी मेहंदी घोडा पाय फोडती, रस्त्यावरी उतरा पाय चालू लागती. कार्याला जीवन ऐसे नाव, कार्याला जीवन ऐसे नाव, कार्याला जीवन ऐसे नाव. अम्माजी म्हणतात. राधा, ए राधा, कुठे गेलीस ग तू? अम्माजींशी बोलून घे. चल. अम्माजी. अरे लता बेटा, ये ये बेटा, बस. अम्माजी, ते लताला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय बेटा? इतकी अस्वस्थ का दिसतेस? ते काही नाही अम्माजी, आपलं असंच. अम्माजी, ते हिला भीती वाटते. भीती? भीती कसली वाटते? ते अम्माजी, तुम्हाला सांगितलं होतं ना की लताला दिवस गेलेत. अरे हो, मी तर विसरूनच गेले होते. घे. अरे, काही लक्षातच राहत नाही. हे घे बेटा, देव करो आणि तुझी इच्छा पूर्ण हो. सगळं काही व्यवस्थित पार पडू दे. अरे, बस 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 बस. चुप लता, चुप. बस. ओ, काय झालं बेटा? अम्माजी, ते मागच्या वेळी. पुरे पुरे बस लता. मला माहितीये मूल गमावण्याचं दुःख काय असतं ते. यावेळी फक्त तू माझं ऐक आणि सविता दीदींकडे जा. का? तुम्हाला काही गडबड वाटतेय? नाही नाही, कोणतीही गडबड नाही वाटत आहे मला. आत्ता तर 3रा महिना चालू असेल ना? नाही अम्माजी, ते 4था सुरू होईल आता. मग तर तुला सविता दीदींकडे लवकरच जाणं गरजेचं आहे. राधा, तू लताला सविता दीदींकडे घेऊन जा. ठीक आहे अम्माजी. अरे, तुम्ही पण आलात? नमस्ते. आता तुम्हीच सांगा, जर स्त्री गरोदर असेल तर तिने ANM कडे जायला हवं का नको? ती मोठ्या साहेबांची सून कांता सुद्धा गेली होती. ही कांता आहे, माझी लहान बहीण समजा ना. कांता, तुला मी नर्स दीदींबद्दल सांगितलं होतं ना? हो, बरंच काही सांगितलं होतं नर्स दीदी. कांता गरोदर आहे, 2 महिने झालेत. मला उद्या बाहेर जायचंय. विचार केला तुम्ही एकदा तिला तपासून घेतलं असतं तर मी निश्चिंत झाले असते. बस. हे तर तुम्ही खूप चांगलं केलं. बरं कांता, तू माझ्या बरोबर आज चल, तुला तपासून घेऊया. ये. चल पाहूया, काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? बघूया. ये कांता. सगळं ठीक आहे. आणि हे तू चांगलं केलंस की योग्य वेळी इथे आलीस. हे कार्ड घे. पुढच्या वेळी येशील तेव्हा हे सोबत घेऊन ये. आणि हो, आता तुला आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. यावेळी तू जेवढ्या हिरव्या भाज्या, दूध आणि फळं खाशील तितकंच तू आणि तुझं बाळ सुरक्षित आणि सुदृढ राहील. आणि टिंकूच्या वेळी तू सगळ्या लसी तर टोचल्याच असतील ना? लसी? कोणत्या लसी? 2 टिटॅनसच्या लसी टोचायच्या आहेत. एक आत्ता आणि दुसरी पुढच्या महिन्यात. पहिली लस तर तू जिल्हा रुग्णालयात टोचून घेऊ शकतेस. आणि शिवाय काही दिवसातच मी इथे लसीकरण मोहीम राबवणार आहे, त्यामुळे दुसरी लस इथेच टोचता येईल. तर ठीक आहे. मग 1-2 दिवसात टिंकूचे पप्पा पण येणार आहेत. मग मी त्यांच्याबरोबर जिल्हा रुग्णालयात जाईन. या घे, आयनच्या गोळ्या आहेत. या दिवसातून एकदा जेवणानंतर नक्की घे. आता
आता आम्ही निघतो दीदी. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. आलीस तू? सगळं व्यवस्थित पार पडलं ना? दीदीने लताला 4 वेळा तपासणीबद्दल सांगितलं की नाही? हो अम्माजी, दीदीने लताचं नाव लिहून घेतलं, तिला तपासलं, वजन बघितलं, बीपी पाहिलं आणि टिटॅनसची लसही टोचली. आता सगळं ठीक आहे. फक्त तिला आता स्वतःची काळजी घ्यायची आहे. दीदी सांगत होती की थोडं रक्त कमी आहे. मग त्यासाठी तर गोळ्या दिल्या असतील. हो, आणि गर्भावस्थेत काय काय खायचं ते पण सांगितलं. मग भीती कमी झाली का लताची? बाळाबद्दल तर भीती कमी झाली. पण टिटॅनसची लस टोचून घेताना एवढा आरडाओरडा केला की बाहेर बसलेल्या बायकाही आत आल्या. चला, आरडाओरडा करून का होईना, पण लस तर टोचून घेतली. हो, आणि टोचून घेतल्यावर म्हणाली, अरे मला तर काहीच नाही दुखलं. खरंच आहे. आता या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण नको ते भीती बाळगून दुर्लक्ष करतो. आता तुम्ही मला हे सांगा, जेव्हा स्त्री गरोदर असते तेव्हा तिची 4 वेळा तपासणी का करून घ्यायची असते? कारण यामुळे आपल्याला समजतं की उच्च रक्तदाब आणि रक्ताची कमतरता सारख्या काही अडचणी तर नाही. आई आणि तिच्या गर्भातील बाळ सुरक्षित तर आहे ना? आई आणि ANM किंवा आशा एकमेकांच्या संपर्कात राहतात. हे काय ऐकते मी? तू लता वहिनीला घेऊन आरोग्य केंद्रात गेली होतीस? हो, पण झालं तरी काय दीदी? काय झालं? अरे अजून 8 दिवसही झाले नाहीत सासरी येऊन आणि तू दुसऱ्यांच्या लेकी सुनांचे कान भरायला लागलीस. दीदी ते लता रस्त्याने जाताना दिसली. आता कोणीतरी घेऊन गेलं असतंच ना, म्हणून अम्माजींच्या सांगण्यावरून मीच घेऊन गेले बस. मी तर म्हणते गरजच काय नर्स दीदीचं तोंड पाहायची. मी नाही मुलांना जन्माला घातलं. मी तर बाई नाही गेले कधी आरोग्य केंद्रात. अहो दीदी, एवढा रागवाल तर घसा कोरडा पडेल. थांबा, मी तुमच्यासाठी दूध घेऊन येते. थांब. फारच गोड बोलतेस ग तू. हे बघ, माझ्या भावाला मुलांची खूप हौस आहे. या वेळेला काही गडबड झाली ना तर बघच तू. गडबड? अगं, गावातल्या दीदी तर गडबड होण्यापासून वाचवतात. आता सुनेहरीच बघ ना. सुनेहरी गरोदर होती पण अशक्त दिसत होती. नमस्ते. शबनमने तर पाहिल्या बरोबर ओळखलं की हिचं वजन कमी आहे. थोडी लाजत होती सुनेहरी. आदाब. दिवस गेलेत का तुला? हो. लाजू नको सुनहरी. सुनहरी ही अंगणवाडी तुम्हा सर्वांसाठीच तर आहे. कितवा महिना आहे? 4था. बरं, तू तुझ्या खाण्यापिण्याची काळजी तर घेतेस ना वेळच्या वेळी? हो, जे काही केलेलं असतं ते खाऊन घेते. जे बनतं ते नाही सुनहरी. अशा वेळी तर तू आपलं आरोग्य आणि खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यायला हवी. 3ही वेळी हिरव्या भाज्या, दूध, दही, फळं सगळं खायला हवं. तुझा आहार 3 रंगी असायला हवा. म्हणजेच हिरव्या भाज्या, दूध, दही, नारंगी फळं. हे तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. काय झालं सुनहरी? सुनहरी, तू ऐकलंस ना शबनमने काय सांगितलं? ते तुझ्यासाठी आणि मला
घरी जायचंय. बरं ठीक आहे. हे घे सुनहरी, या आयनच्या गोळ्या आहेत. या नियमित घे आणि स्वतःची काळजी घे. बरं, तू आरोग्य केंद्रात जाऊन तुझ्या तपासणीसाठी नाव नोंदवलेस ना? कमला, तू एक काम कर, सुनहरी सोबत आरोग्य केंद्रात जा आणि हिचं नाव नोंदव. नमस्कार. अरे अम्माजी, अरे नमस्ते नमस्कार. दीदी. बसा. हा दीदी, ही रजनी. हिला तुम्हाला काही विचारायचंय. हो हो, विचार ना. दीदी, लताचं सगळं आज लताची पहिली तपासणी झालीये. सगळं काही ठीक आहे. मला तर आधीच माहित होतं सगळं ठीक असेल. पण जर सगळं ठीक आहे दीदी, तर मग सारखं तपासायचं का? हा तर खूप चांगला प्रश्न विचारलास तू रजनी. तपासणी तर यासाठी केली जाते की जेणेकरून शेवटच्या क्षणी अडचण यायला नको. आणि तू स्वतःच विचार कर ना की जर आपल्याला गर्भावस्थेदरम्यान माहिती मिळत राहिली की बाळाची वाढ व्यवस्थित होते की नाही, आईला कुठला त्रास तर होत नाहीये ना, आणि तिच्यात रक्ताची कमतरता तर नाहीये ना, तर किती चांगलं होईल. म्हणूनच गरोदरपणी मी सगळ्या स्त्रियांना या IFA म्हणजे रक्त वाढवणाऱ्या गोळ्या देत असते. पण दीदी, तुला माहितीये, आपल्याकडे स्त्रियांमध्ये नेहमी रक्ताची कमतरता असते, ज्याचा परिणाम होणाऱ्या बाळांवरही होतो. या गोळ्यांनी त्यांना शक्ती येते. यामुळे स्त्रीचं रक्त वाढतं आणि बाळ आणि आईची प्रकृती उत्तम राहते. अच्छा, मग आणखी किती दिवस या गोळ्या घ्याव्या लागतील दीदी? गर्भावस्थेच्या 4थ्या महिन्यापासून बाळंतपणापर्यंत कमीत कमी 100 गोळ्या खायच्या असतात. ह्या कुठून आणणार माझा भाऊ एवढा पैसा? अगं रजनी, हे सगळं मोफत आहे. आणि रजनी, तपासणी करणं, गोळ्या घेणं आणि लस टोचून घेणं ही तर फक्त एक योग्य सुरुवात आहे. मग आणखी काय करावं लागेल दीदी? लताचं बाळंतपण डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच व्हायला हवं. याने प्रसूतीही सुरक्षित होईल आणि बाळाच्या जन्मानंतर लताची तपासणी सुद्धा होईल. तुला माहितीये, प्रसूतीनंतर आई आणि बाळाची तपासणी करणं खूप गरजेचं आहे. मागच्या वेळी 1 दिवसाचाच तर होता माझा भाचा, जेव्हा बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दिवशी, 3ऱ्या दिवशी आणि 7व्या दिवशी तपासणी होणं गरजेचं आहे. त्यानंतर 42व्या दिवशी आई आणि बाळाला आरोग्य केंद्रात आणायला हवं, ज्यामुळे आईला बाळाला दिल्या जाणाऱ्या लसी आणि कुटुंब नियोजनाची माहिती मिळू शकेल. मी तर हे कधीच ऐकलं नव्हतं. नातेवाईक ऐकतील तर म्हणतील, काय नाजुकणार लग्न करून आणलीये भावाला, सारख्या रुग्णालयाच्या चक्रा माराव्या लागतायत. अगं, जे तुला असं म्हणतील त्यांनाही समजव की त्यांनीही आपल्या लेकी सुनांचं बाळंतपण आरोग्य केंद्रातच करावं. यामुळे आईही निरोगी राहील आणि बाळही सुदृढ जन्माला येईल. समजलं? दीदी, आता तुम्ही यांना एकदा आपल्या पद्धतीने विचारा बघू. कित्येकदा मी विचार करते की माहिती असूनही गर्भवती महिला 4 वेळा गर्भावस्थेची तपासणी करण्यासाठी का येत नाहीत? कारण 1. घरची माणसं अडवतात. 2. पहिल्या बाळाच्या वेळी तपासणी करून घेतली नव्हती आणि सगळं ठीक होतं. किंवा 3. आरोग्य केंद्रात जाण्यासाठी टाळाटाळ करतात. आता शांतपणे जा रजनी, आणि जाऊन वहिनीशी भांडण करू नकोस. समजलं ना तुला? नमस्कार. गरोदर असाल तर हिम्मत करून आपल्या घरच्या माणसांशी बोला. त्यांना सांगा की त्यांनी तुम्हाला आरोग्य केंद्रात घेऊन जायला हवं. आणि नाही ऐकलं तर यांचं बोलणं ऐकवा. नमस्कार, मी रवीना टंडन. ऐकलत ना तुम्ही नर्स दीदीनी काय सांगितलं? गर्भवती महिलेनं आरोग्य केंद्रात जाणं खूप गरजेचं आहे. तिथे तिची तपासणी केली जाते
तिचं टिटॅनस पासून रक्षण व्हावं यासाठी लस दिली जाते आणि IFA गोळ्याही मिळतात. जर तुमच्या गावात ANM नसेल तर तुम्ही आपल्या आशाला भेटा आणि या सगळ्या सुविधांचा फायदा घ्या. कठीण नाहीये, फक्त मनाची तयारी हवी. बरं, आता निघते मी. राधा माझी वाट पाहत असेल. नमस्कार.